नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कला ही प्रत्येक वेळेस तिचं जे लक्ष आहे ते राहुलकडे जात आहे, पण अद्वैत मात्र तिला प्रत्येक वेळेस समजवत आहे की तू जो काय विचार करते ना तो पूर्णपणे चुकीचा आहे. अशा पद्धतीचं काहीही झालेलं नाही असं अद्वैत तिला समजवत असतो. पण कलाचं असं म्हणणं आहे की मला वाटतंय म्हणजे नाते आहेत किंवा तुझा भाऊ आहे म्हणून जर तू म्हणत असेल तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. कारण एक गोष्ट लक्षात ठेव चांदेकर, जे काही घडत आहे त्यामध्ये मला जर संशय येत असेल तर हे असंच होणार आहे ना. मग तू मला सांग, ज्या व्यक्तीवरती माझा संशय आहे त्या व्यक्तीपर्यंत तू मला पोहोचूच देत नाहीये, असं कलाचं म्हणणं असतं. आणि कला मात्र अद्वैतला समजवण्याचा प्रयत्न करत असते. मग अद्वैतला आता अद्वैत तयारच होत नसतो, मान्यच करत नसतो. या सगळ्यामध्ये राहुल असेल तेव्हा कलाने एक भन्नाट अशी आयडिया काढलेली आहे आणि कलाने अद्वैतला तिची वेणी घालायला सांगितलेली आहे. तेव्हा सुरुवातीला अद्वैत म्हणत असतो की नाही, मला नाही जमणार ते. तेव्हा कला म्हणते की बघ ट्राय करून. आणि अद्वैतने खरंच अगदी वेणी घातलेली आहे कलाची. आणि जेव्हा अद्वैतनं वेणी घातलेली असते त्यानंतर कला म्हणते चांदेकर बघ ना. तेव्हा मात्र अद्वैत आवर्जून सांगतो की हो जमली ना. तेव्हा अद्वैत तिला म्हणतो की मग प्रयत्न केला ना मी म्हणून जमलेली आहे. मग कला ही अद्वैतला तेच सांगण्याचा प्रयत्न करते की हे बघ, काही असलं तरीही ही जी वेणी आहे ती जमलेली आहे हे मला मान्य आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव चांदेकर, आत्ता सध्या महत्त्वाचं काय आहे त्या गोष्टींचा विचार कर. कारण आत्ता सध्या आपल्यासाठी महत्त्वाचं आहे ते म्हणजे राहुल नक्की काय करतोय या गोष्टींचा शोध घेणं. मला जर त्याच्यावरती संशय असेल तर आपण त्या बाजूने प्रयत्न केले पाहिजेत, असं कला अद्वैतला बोलते. आणि ती येते तेव्हा खाली येते हॉलमध्ये आणि पाहते तर काय, राहुल जो आहे ना तो फोनवरती बोलत असतो. राहुलचं आणि गौरवचं फोनवरचं बोलणं झालं असतं आणि नेमकी कला तिथं पोहोचलेली असते आणि कला राहुलला तिथे पकडते. म्हणजे यांचं जे काही बोलणं चाललेलं आहे ते कलाच्या कानावरती आता कितपत पडलंय हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. तर नक्की प्रेक्षकांनो, कला ही कशा पद्धतीने पुरावे गोळा करत आहे आणि अद्वैतला राहुलच्या बाबतीतले पुरावे कशा पद्धतीने मिळत आहेत, हे सगळं कसं होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. इकडे कला अद्वैत दोघंही आता श्रीनाथ ज्वेलर्सच्या शॉपमध्ये आहेत आणि तिथे पोलिसांना श्रीनाथ ज्वेलर्सनं बोलवलेलं आहे. अद्वैत म्हणत आहे की मला ह्या डिझाईन माझ्या आहेत याची खात्री आहे, कारण अख्ख्या कोल्हापुरामध्ये फक्त खरे जे आहेत तीच डिझाईन हाताने बनवते, बाकीकडे सगळीकडे कॉम्प्युटराइज्ड डिझाईन असतात आणि ह्या डिझाईन हाताच्या आहेत. तेव्हा कला म्हणते की मी चांदेकरांची डिझायनर आहे, तर मी आत्ता तुम्हाला सांगते की यांची जी डिझायनर आहे त्यांनाही बोलवून घ्या आणि ते आणि मी समोरासमोर बसून डिझाईन काढतो, मग कळेल. तेव्हा मात्र तिथं लगेचच बोलायला सुरुवात करतो तो म्हणजे गौरव. कसं आहे, ह्या डिझाईन बघून कोणीही कॉपी करू शकेल असं गौरवचं म्हणणं असतं. तेव्हा पोलीस त्यांना म्हणतात की हे बघा, ह्या डिझाईनवरती ना चांदेकरांचं नाव आहे ना तुमचं नाव आहे, त्यामुळं ह्या डिझाईन कोणाच्या आहेत याचा शोध तर आम्ही घेऊच. आणि जेव्हा इकडे गौरव बोलत असतो तो म्हणत असतो की नाही, ह्या डिझाईन आहेत ना त्या आमच्या आहेत, या काही बोलत आहेत आणि कोणाच्या म्हणण्यावरून आम्ही का विश्वास ठेवायचा. तेव्हा मात्र अद्वैतला खूप राग येतो. इकडे अनामिका जी आहे तिच्या डोक्यात वेगळंच कारस्थान सुरू आहे. ती म्हणत आहे की रजनी, जी बावळट रजनी आहे ना, तिला तर आता कळलेलं आहे की माझा आणि सोहमचा संसार सुखाचा नाहीये. आता हे श्रीकांत यायला लागलेत, यांना कळलं पाहिजे. म्हणजे घरामध्ये सोहमच्या बाबतीत सगळ्यांच्या मनात विष पेरायचं काम हिने सुरू केलेलं आहे. त्याचबरोबर ती बाहेर उभी असते तेव्हा श्रीकांत आता आलेला दिसतो हे तिला माहिती आहे, म्हणूनच तर तिनं तोंड पाडून तिथं उभी असते. मग श्रीकांत तिला आल्यावर विचारतो की इथं का थांबलेली आहेस. त्यावरती अनामिका लगेच म्हणते की रूममध्ये माझा जीव गुदमरतो ना, म्हणून मी इथं थांबलेली आहे. तेव्हा मात्र श्रीकांत असं बोलल्यानंतर श्रीकांत तिला म्हणू लागतो की म्हणजे काय झालं. तेव्हा ती म्हणते की नाही, मला खरंच त्रास होतोय म्हणूनच मी इकडे थांबलेली आहे, असं ती स्पष्टपणे सांगत असते. श्रीकांत मात्र काहीच बोलत नाहीये आणि आत निघून जातो. अनामिकाचा डाव तरी ते फेल झालेला आहे, कारण स्त्रीला वाटत असतं की श्रीकांत काहीतरी बोलेल आणि आपला फायदा होईल, हा तिचा उद्देश होता. पण तिचा उद्देश तरी ते मोडीच निघालेला असतो, कारण श्रीकांतने काहीच रिप्लाय दिलेला नसतो आणि श्रीकांत जो आहे तो निघूनही गेलेला असतो. ती म्हणत असते की काय हा माणूस, याला काहीच वाटत नाही का सोहमबद्दल. इकडे आता जेव्हा श्रीनाथ ज्वेलर्स म्हणत असतो की ह्या डिझाईन आमच्याच आहेत, कुणीही अशा डिझाईन काढू शकतं, अद्वैतचा राग मात्र अनावर झालेला असतो. अद्वैत भयानक चिडलेला असतो आणि त्या क्षणी अद्वैत त्यास गौरवची कॉलर पकडतो.
आणि त्याला दाखवून देतो की तू चुकीच्या पद्धतीने बोलत आहे, कारण ह्या डिझाईन आमच्या आहेत, ह्या डिझाईन आम्ही बनवलेल्या आहेत आणि तू जे काय बोलत आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे. तू म्हणत आहेस की या डिझाईन तुझ्या आहेत किंवा तुझ्याकडे कोणताही पुरावा नाही आहे, तरीही तू त्याच्यावरती जर तिथे म्हणत असशील तर एक गोष्ट लक्षात ठेव की आत्ताच्या आत्ता ह्या सगळ्याचा खरे खोटापणा होऊ शकतो, असं अद्वैतने बोललेलं असतं. परंतु अद्वैत मात्र विचारच करत असतो की ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीनं का घडत आहेत, नक्की यांच्यापर्यंत डिझाईन कुठून आल्या. ह्या सगळ्या गोष्टींचा शोध अद्वैतला तर चालू ठेवायचाच असतो. परंतु इकडे अद्वैतला राग येतो. अद्वैत त्याची कॉलर पकडतो आणि त्याला बोलू लागतो. अद्वैत खरं तर भयानक असा चिडलेला असतो, परंतु इकडे पोलीस अद्वैतला थांबवतात. इन्स्पेक्टर साहेब अद्वैतला म्हणू लागतात की तुम्हाला कळतंय का तुम्ही काय करताय, तुम्ही दोघंही या शहरातले नावाजलेले व्यापारी आहात आणि तुम्ही अशा पद्धतीने वागत आहात, तुम्हाला कळतंय का, असं ते बोलत असतात. तेव्हा मात्र कलाही अद्वैतला शांत करते आणि इकडे गौरवचं असं म्हणणं असतं की हा जो माणूस आहे तो काय वागतोय, कसा वागतोय, तुमच्या लक्षात येतंय का, हा कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी करतोय, असं गौरव बोलत असतो. तेव्हा इकडे कला म्हणत असते की हे बघा, हे सगळं जे काही चाललेलं आहे ना, हे चांदेकरांचं आहे, हे डिझाईन चांदेकरांचे आहेत आणि तुम्ही प्रत्येक वेळेस असे आरोप करत आहात, असं कलाही बोलत आहे. तेव्हा अद्वैतला खूप राग आलेला असतो. गौरव म्हणत असतो की ही व्यक्ती माझ्या दुकानात का आलेली आहे आणि त्याचबरोबर यांनी माझ्या दुकानातून ह्या फाईल का घेतलेल्या आहेत, या सगळ्या गोष्टींचा शोध लावा आणि त्याचबरोबर याला विचारा की वेश बदलून आमच्या इथे येण्याची गरज काय होती. हे सगळं बोलणं सुरू केलेलं असतं. तेव्हा मात्र कला अद्वैतला शांत करते आणि अद्वैतला म्हणते की चल चांदेकर, आपल्याला इथून गेलं पाहिजे, कारण कलाच्या लक्षात आलेलं असतं इथे अडकले जाऊ शकतो आपण, म्हणून तर कलाने अद्वैतला शांत केलेलं असतं. त्याचबरोबर इकडे कला आणि अद्वैत बाहेर येतात. अद्वैत भयानक चिडलेला असतो. कला म्हणत असते चांदेकर, तुला कळतंय का, तू काय करून बसला असता, अरे एवढं सगळं करायची गरजच नव्हती, एवढा का पॅनिक झालास तू, नको हो, मला माहिती आहे की हे सगळं जे काय आहे ना ते मुद्दामून केलं जाते, हे सगळं मला माहिती आहे, म्हणून तर मी तुला सांगण्याचा प्रयत्न करत आहे, तू शांत हो, एवढं पॅनिक व्हायची गरज नाही, असं कला त्याला समजवत असते. परंतु अद्वैत मात्र ऐकत नसतो. मात्र इकडे आता वाट लागलेली असते, ती म्हणजे गौरव परांजपेची. तो केबिनमध्ये येतो, ढसढस पाणी पितो आणि त्याचबरोबर राहुल तिथं आलेला असतो. याने तर डोक्याला हात लावलेला असतो, याला कळायचं बंद झालेलं असतं. या सगळ्या गोष्टी लक्षात आलेल्या असतात. तेव्हा मात्र तो पाहत असतो. तेव्हा इकडे गौरव त्याला म्हणतो, अरे तू इथंच आहेस, तू काय करत होतास, तुला कळतंय का, असं म्हणत गौरव त्याच्याशी बोलत असतो. तेव्हा मात्र गौरवला तो म्हणत असतो की नाही, मी काही नव्हतो करत, इथेच थांबलो होतो, कारण मला बाहेर जायला चान्सच नव्हता ना, मी बाहेर कसं जाणार होतो, असं गौरवला तो सांगत असतो. गौरव म्हणत असतो, तुला कळतंय का हे सगळं काय होऊन बसलं असतं. गौरवला धक्का बसलेला असतो. गौरव घाबरलेला असतो. गौरवला कळायचं बंद झालेलं आहे की या सगळ्यामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. इकडे कला मात्र तिच्या डोक्यातले विचार थांबत नसतात. तिला खात्री असते की हे सगळं करणारी व्यक्ती राहुल आहे, कारण त्या केबिनमध्ये तिने राहुलला बघितलेलं आहे, म्हणून ती वारंवार राहुलला तिथे शोधण्याचा प्रयत्न करत असते. अद्वैत मात्र पाहतो आणि म्हणतो की खरंच आज खरे जे काय करते ना ते मनापासून करते, मान्य तिचा मार्ग चुकत असेल, पण मला तरी वाटतंय की ती जे करते ते अगदी मनापासून करत आहे, असं इकडे अद्वैत बोलत असतो. कला तिथे वॉचमनकडे जाते आणि वॉचमनला विचारू लागते की मला एक सांगा की या गेटमधून आता एंट्री झालेल्यामध्ये राहुल फडतरे किंवा राहुल चांदेकर या नावाची एंट्री झालेली आहे का. तेव्हा ते वॉचमन म्हणतात की मी आत्ता आलो ना ड्युटीला, सकाळपासून वेगळी व्यक्ती होती इथे ड्युटीला. तेव्हा कला म्हणत असते काय, तेव्हा ते म्हणतात की हो, आणि आणखी एक मॅडम, आता या रजिस्टरमध्ये तर इथे एंट्री दिसत नाहीये. तेव्हा कला म्हणत असते असं झालंय का, रजिस्टरमध्ये एंट्री नाहीये. मग ती म्हणत असतात की कसं आहे, 2 गेट आहेत कंपनीला, कदाचित ते खाजगी गेटने आत आले असतील तर आपल्याला कसं कळणार ना ते खाजगी गेटने आले ते, असं कलाला ते बोलतात. तेव्हा कला म्हणत असते सकाळी जे वॉचमन होते त्यांचा मला पत्ता वगैरे काही मिळू शकेल का, मी त्यांच्याकडे जाऊन येते, असं कला सांगत असते. तेव्हा मात्र कला येते आणि अद्वैतला म्हणू लागते की चांदेकर एक गोष्ट लक्षात ठेव, कसं आहे माहिती आहे का, काही असलं तरीही काही गोष्टी ज्या महत्त्वाच्या आहेत त्या आपल्या हातून सुटायला नको आहेत, कारण ज्या गोष्टी आपल्या हातून सुटत आहेत त्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतो आणि आपणच अडचणीत येऊ शकतो, असं त्यांचं म्हणणं सुरू झालेलं असतं. इकडे आता काजल घरी आलेली आहे आणि काजल म्हणत आहे की मला ना एक गोष्ट कळतच नाहीये की हे सगळं काय होऊन बसलेलं आहे आणि हे सगळं काय झालंय. ती तोंड पाडून घरी आलेली असते. काजल तोंड पाडून घरी आलेली आहे ही गोष्ट
जेव्हा संगीताला कळते, संगीता म्हणते, अगं काजू काय झालंय, कसलं टेन्शन आहे तुला, काय होतंय, मला सांगशील का, असं म्हणत ती काजलला बोलत असते, तिला बोलतं करत असते. आणि काजल मात्र काहीच बोलत नसते. काजल शांत असते आणि पुन्हा अचानक म्हणते की आपली पगारवाढ झाली आहे, आपलं प्रमोशन झालंय, आपण बॉस झालोय. हे जेव्हा ती सांगत असते तेव्हा इकडे संगीता आणि दिनकर या दोघांनाही खूप आनंद झालेला असतो. दोघंही खूप खुश झालेले असतात. आणि दिनकर म्हणत असतात, म्हणजे कलाचे बाबा म्हणत असतात की खरंच आपली पोरगी मोठी झालेली आहे, घराची जबाबदारी घेते, एवढ्या सगळ्या गोष्टी सांभाळते, या गोष्टीचं त्यांना कौतुक वाटत असतं. आणि ते मात्र खुश झालेले असतात. ते म्हणत असतात की खरंच आज जे काय झालेलं आहे ना, ते आपल्या पोरीने स्वतःने हक्काने स्वकर्तृत्वाने मिळवलेलं आहे. या सगळ्या गोष्टी तिने स्वतःहून केलेल्या आहेत, हे बोलणं चालू असतं. आणि मग तिने पेढे आणलेले असते आणि पेढे जे आहेत ते आईबाबांना देत असते, भरवत असते त्यांना. त्याचबरोबर संगीता म्हणते की अगं असं नाही, आधी देवाच्या पुढे ठेवायचा. तेव्हा इकडे काजल सांगत असते की हा पेढा जो आहे ना, तो मी माझ्या देवाच्या पुढेच ठेवत आहे. तुम्ही दोघंच माझ्यासाठी माझे देव आहात ना, मग कशाला मी दुसरीकडे नेऊन ठेवू, असं तिने आवर्जून तिथं सांगत असते. आणि तेव्हा मात्र इकडे आता अद्वैत आणि कला घरी आलेले असतात. कलाला अद्वैत म्हणत असतो, काय चाललंय तुझं, तुला कळत नाहीये का, मी तुला प्रत्येक वेळेस सांगण्याचा प्रयत्न करत आहे, पण तू असं का वागत आहेस, मला कळतच नाहीये. म्हणजे तुला या सगळ्यातून काय जाणून घ्यायचं आहे, या सगळ्यातून तुला काय अर्थ लावायचा आहे, हे बोलणं अद्वैतचं चाललेलं असतं. अद्वैत तिला विचारत असतो. कला मात्र शांतच असते. कला म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेव चांदेकर, माझ्या मनात ज्या शंका आलेल्या आहेत त्याचं मी निरसन करत आहे. आणि मान्य मला माझ्याकडून चुकत असेल, मी चुकीच्या पद्धतीने विचार करत असतील, ह्या सगळ्या गोष्टी मला मान्य आहेत. पण एक गोष्ट मात्र विसरून चालणार नाहीये, आणि ती म्हणजे की मला तिथे राहुल दिसला होता. मी राहुलला त्या गौरव परांजपेच्या केबिनमध्ये पाहिलेलं आहे. अद्वैत म्हणत असो, काय चाललंय तुझं, मगापासून आल्यापासून मी पाहतोय राहुल 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 राहुल, काय करतेस तू हे सगळं. मी तुला सांगितलंय ना, माझ्या भावावरती पूर्ण विश्वास आहे, माझा भाऊ असं काहीही करणार नाहीये याची मला खात्री आहे. तेव्हा कला म्हणत असते, म्हणजे, तेव्हा अद्वैतला राग येतो, कारण कला ठाम असते तिच्या निर्णयावरती, तिच्या विचारांवरती, तिचं म्हणणं असतं ते पण तथ्य असतं. पण अद्वैतच ऐकून घेत नसतो ना, अद्वैतला ते ऐकूनच घ्यायचं नाहीये. अद्वैत मात्र तिच्यावरतीच तिथे आरोप करत आहे. कला सांगण्याचा प्रयत्न करत असते, चांदेकर ऐकून घे जरा, एकदा मला काय म्हणायचंय ते ऐकून घे. पण अद्वैत म्हणत असतो, नाही, माझ्या भावावरती पूर्ण विश्वास आहे, माझा भाऊ कधी चुकीचं वागू शकत नाही, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा अद्वैत म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेव, तुझी बहीण नाही ना, पहिल्यापासून ती कशी वागलेली आहे, पण तिच्यावर तुला संशय नाही येते, तुला माझ्या भावावर तेवढा संशय येतो. कला म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेव चांदेकर, तिथे नैनाताई असू दे किंवा राहुल असू दे, कुणीही असू दे, मला त्यांच्याशी देणं घेणं नाहीये. मला फक्त महत्वाचं आहे ते म्हणजे तुझ्यावरती झालेले आरोप, तुझ्यावरती जे आरोप झालेले आहेत ते जास्त इम्पॉर्टंट आहेत, आणि ते कुणी केलेले आहेत हे शोधल्याशिवाय मी शांत राहणार नाही. मग ती नैनाताई असू दे किंवा राहुल असू दे, कोणतंही नातं असू दे, जर ती व्यक्ती दोषी असेल तर तिथपर्यंत मी पोहोचणार आहे. इकडे श्रीकांत आता रूममध्ये आलेला असतो. श्रीकांतला राग आलेला असतो. श्रीकांतला ही गोष्ट पटलेली नसते, म्हणजे आपल्या मुलाच्या आयुष्यात काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे, आणि त्याचबरोबर आपला मुलगा जो आहे तो काहीतरी चुकीचं वागत आहे, आणि आपली सून बाहेर एरझऱ्या मारते. यावेळेस त्यांच्या नात्यामध्ये गोडी निर्माण होणं गरजेचं आहे. आणि झालं, श्रीकांतला फक्त एवढंच पडलेलं असतं. तो येतो आणि जी फायरिंग सुरू करतो ती रजनीवरती. तुला कळत नाहीये का, घराची जबाबदारी तुझ्यावर दिलेली आहे, त्यांच्या दोघांच्या नात्यात काय होते. रजनी म्हणते की मी बोलून पाहिलेलं आहे, तुम्ही एकदा बोलून पाहता का, असं रजनी बोलत असते शांतपणे. तेव्हा श्रीकांत म्हणत असतो की मला काय तेवढीच काम आहेत का, तुला मी घराची जबाबदारी दिलेली होती ना, तेही तुला सांभाळता येत नाही का, असं म्हणत तो बोलायला सुरुवात करतो, आरडाओरडा करतो. बिचाऱ्या रजनीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. तिचा काय दोष असतो, कारण खरं काय घडतंय हे त्यांना दोघांनाही माहीत नाहीये. खरं तर हे सगळं जाणून बुजून केलं जातंय, हे सगळं मुद्दामून केलं जातंय. याच्यामध्ये सोहमची बिचाऱ्याची काहीही चूक नाहीये, त्याला अडकवण्यासाठी या सर्व गोष्टी केल्या जात आहेत, ही गोष्ट मात्र कोणालाच माहिती नसते. इकडे आता राहुल घरी आलेला असतो. राहुल टेन्शनमध्ये आहे ही गोष्ट रोहिणीला कळते, आणि मग तिथे नेलपेंट बद्दल रोहिणी आणि नैना या दोघींचं बोलणं सुरू असतं. आणि अचानक रोहिणी नैनाचा हात पकडते आणि तिला म्हणते, जा बाहेर जा, तू आत्ताच्या आत्ता बाहेर जा, जा ना त्यासाठी कॉफी घेऊन ये, जा, तो आत्ता आला, तुला कळत नाहीये का, असं म्हणत रोहिणी अक्षरशः धक्के मारत त्या नैनाला बाहेर काढतात. नैनाला प्रश्न पडलेला असतो की हे सगळं काय घडतंय, म्हणजे यात माझी काय चूक आहे. नैना बाहेर जाते. रोहिणीने तोंडावर तिच्या दरवाजा लावून घेतलेला असतो. नैना म्हणत असते की हे सगळं काय घडतंय,
म्हणजे मी काय करू या सगळ्याचं, हा विचार तिच्या डोक्यात सुरू असतो. आणि मग ती म्हणते नाही, मला यांचं काय चाललंय ना ते कळलंच पाहिजे. मग दरवाजाला कान लावून बसते. इकडे रोहिणी म्हणते राहुल काय झालंय, काय प्रॉब्लेम झालाय सांग मला, असं रोहिणी त्याला विचारत असते. तेव्हा राहुल म्हणत असतो की आज त्या गौरव परांजपेच्या तिथे कला आणि अद्वैत दोघंही आलेले होते. खूप मोठा प्रॉब्लेम होतोय असं वाटायला लागलं. इकडे अद्वैत चिडलेला असतो. कला म्हणत असते चांदेकर एक गोष्ट लक्षात ठेव, कारण आजपर्यंत राहुलने भरपूर गोंधळ घातलेले आहेत आणि ते आपल्याला कळलेले नाही. आणि प्रत्येक वेळेस त्याच्यावरती आंधळा विश्वास. आणि त्यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट म्हणजे चांदेकर एक गोष्ट लक्षात ठेव, ती म्हणजे जो राहुल आहे तो काही ना काही उपद्व्याप करत असतो, कारण तो पैशासाठी हपापलेला आहे, पैशासाठी लालसी आहे. नैनाताई जर चुकीची असेल तर ती चुकीचीच आहे, तिला कुठल्याही गोष्टीत मी एक्सक्यूज देणार नाही. तिनं जर चूक केलेली आहे तर तिला त्या चुकीची शिक्षा भोगावी लागणारच आहे, असं इकडे अद्वैतला कला ठणकावून सांगते. आणि जर याच्या मागे राहुल असेल तरीही मी याबद्दल थांबणार नाही. अद्वैत म्हणत असतो की बास्कर, माझ्या भावावरती पूर्ण विश्वास आहे, माझा भाऊ काहीच चुकीचं वागू शकत नाहीये, हे मला माहिती आहे, असं तिचं बोलणं चाललेलं असतं. इकडे अद्वैतचं बोलणं असतं. अद्वैत म्हणत असतो की माझा भाऊ चुकूच शकत नाही. तेव्हा कला म्हणत असते चांदेकर बाज झालं, कारण तुझा भाऊ चुकू शकत नाहीये हे मला माहिती आहे आणि मी खूप वेळा ऐकूनही झालेलं आहे. त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी सांग, कारण तुझा भाऊ काय चुकलेला आहे ना याबद्दल तुला माहीत नाहीये, एवढ्या गोष्टी मला माहिती आहेत, असं तिचं म्हणणं असतं. आणि तेव्हा कला जी आहे ती अद्वैतला पटवून देण्याचा प्रयत्न करत असते की चांदेकर जरा शांतपणे डोळे उघडे ठेवून विचार कर, कारण ज्या गोष्टी तुझ्या डोळ्यासमोर आहेत त्या वेगळ्याच आहेत आणि प्रत्यक्षात गोष्टी वेगळ्याच घडत आहेत, असं ती समजून सांगत असते. पण अद्वैत त्याच्या निर्णयावरती ठाम असतो. त्याचं म्हणणं असतं की नाही, माझा भाऊ चुकणार नाहीये. तर आता कलाने एक वेगळी आयडिया करायचं ठरवलेलं आहे. काही करून कलाला हा तपास चालू ठेवायचा आहे. या गोष्टी कशा पद्धतीने घडत आहेत हा शोध घ्यायचा आहे, याच्या मागे कोण आहे हे शोधून काढायचं आहे. त्यासाठी कलाने ठरवलेलं असतं. मग उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की कला अद्वैतला म्हणते की तू माझी वेणी घालून दे. अद्वैत म्हणत असतो नाही, मी नाही घालणार, मला नाही जमणार ते. कला म्हणत असते बघ तर ट्राय करून. आणि मग अद्वैत खरंच कलाची वेणी घालण्यासाठी ट्राय करू लागतो. जेव्हा अद्वैत कलाची वेणी घालण्यासाठी ट्राय करत असतो तेव्हा मात्र अद्वैत कलाकडे पाहतो आणि मग फायनली कलाची वेणी त्याने घातलेली असते. खूप छान अशी वेणी त्याने घातलेली असते. आणि तेव्हा कला तिथं म्हणत असते की जमलं की रे चांदेकर. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो ना. तेव्हा कला म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव, प्रयत्न केले तर जमणारच आहे, हेच मी तुला सांगण्याचा प्रयत्न करते ना. काहीतरी असं आहे जे आपल्यापासून तिथं मिस होतंय, आपल्यापासून विसरतंय, त्या गोष्टीपर्यंत आपल्याला पोहोचणं गरजेचं आहे. त्यामुळं त्या गोष्टीपर्यंत कसं पोहोचायचं या गोष्टींचा आपण विचार करूया. कला शांतपणे समजून सांगत असते. अद्वैतच्या डोक्यातले विचार जे आहेत काही थांबलेले नसतात. त्याला मात्र असं वाटत असतं की नाही, कला चुकीच्याच पद्धतीनं बोलत आहे, असं त्याचं म्हणणं चाललेलं असतं. कला मात्र शांतपणे सर्व गोष्टी व्यवस्थित हँडल करण्याचा प्रयत्न करत असते. तिला या सगळ्यातून मार्ग काढायचा असतो, म्हणून ते सगळं तिचं चाललेलं आहे. इकडे अद्वैतने वेणी घालून दिलेली आहे. कला मात्र पाहत आहे, अद्वैतला समजून सांगते. आणि त्यानंतर जेव्हा कला जी आहे ती खाली येते आणि पाहते तर काय अद्वैत इकडे गौरव आणि राहुल बोलत असतात. गौरव राहुलला म्हणत असतो की आता आपण अंधारात तीर मारणं जे काही चालू आहे ना ते बंद करायचं आहे, कारण अंधारात तीर मारला तर आपणच त्यात अडकले जातोय. कारण आज कला आणि अद्वैत चांदेकर आपल्या ऑफिसपर्यंत पोहोचले, आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत, त्यांना संशय आलेला आहे. त्यामुळे आता जे काही करायचं आहे ते आपल्याला प्रॉपर प्लॅनिंगने करायचं आहे आणि गुड मॅनेजमेंट करून करायचं आहे, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि नेमकी कला तिथं पोहोचलेली आहे आणि कलाने राहुलचं हे बोलणं ऐकलेलं आहे. म्हणजे कलाला कळलेलं आहे की यामागे राहुलचा नक्की काय डाव आहे, राहुल कशा पद्धतीने बोलत आहे, नक्की काय करत आहे, या सगळ्या गोष्टी कलाला समजलेल्या आहेत. तर आता राहुलच्या विरोधातले पुरावे कला कशी गोळा करणार हे आपल्याला पाहायला मिळेल. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.